मैं देश और दुनिया को बताने जा रहा हूँ, नागपुर, विदर्भ, महाराष्ट्र, थाईलैंड, जापान, चाइना, श्रीलंका, नेपाल, बौद्ध देश, अगर यहाँ पे ये बौद्ध लेनी छपड़ी है, लिपि है, और यहाँ पर अगर सिंदूर लगाते हैं हमारे बौद्ध लोग, लगाओ पत्थर, लगाओ रामटे के साथ सिंदूर लगाओ, तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री, फॉरेस्ट डिपार्टमेंट का वो सुधीर मुनगंटीवार, ये बामन गडकरी, ये यहूदी विदेशी बामन फडणवीस यहाँ पर हेलीकॉप्टर उतारेंगे। और मैं आज मुंबई आ रहा हूँ, 8 बजे निकल रहा हूँ, तुम्हारे मंत्रालय में आ रहा हूँ। 50 लाख रुपए का पहला चेक मुझे नहीं, भुयारी ग्राम पंचायत में पहला चेक होना। मेरे पास इतनी बड़ी न्यूज है, 4 अब्ज रुपए जापान ने महाराष्ट्र के तिजोरी में भेजा, इसलिए 2 सरकारी कर्मचारी यहाँ पर देख लो। उधर जो पैसा आ रहा तो तुम कहाँ लगा रहे महाराष्ट्र सरकार? शिरडी, शेगांव, रामटेक, लिंकपिन, घंटा बाबाजी का हिला रहे वहां पर। कितनी मूर्खता चालू है महाराष्ट्र सरकार। तुम्हारे जिंदगी भर महाराष्ट्र के मुख्यमंत्री और ये उपमुख्यमंत्री। हा कार्यक्रम शांततेने पार पडला पाहिजे। कोणी इकडे तिकडे जंगलात चिराई हो, चिराई हो, हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को मेरा जय भीम, नमो बुद्धा। दोस्तों, हर साल की तरह अभी यह तीसरा वर्ष है जो भुयारी में बुद्ध लेनी मिली है, वहाँ पर हम रैली करके जा रहे हैं आज। और ये जो चौक है, इस चौक का नामांतरण छत्रपति शिवाजी राजे चौक हो चुका है और अभी हम बुद्ध विहार जा रहे हैं और वहाँ पर बाबा साहब को माल्यार्पण करेंगे। तो आप मेरे पीछे में देख सकते हैं रैली करके जा रहे हैं और साथ में आप पंचशील ध्वज देख सकते हैं। तो हम अभी रैली करके वहाँ पर जा रहे हैं विहार में। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, माँ जिजाऊंचा, सरल उभे रहा। बुद्ध विहार के पास हम आए हैं, हिंदी में बात करें ताकि हमारे बुद्ध विहार के लोग जुड़े हैं। जी लोग पुस्तक पाठवतात, हिंदी में बोलते जाओ, पूरा फोटो घ्यायचा। तेव्हा आमच्या 2 भगिनी खांडेकर सर आणि 5 लोक शिष्टमंडळ जाऊन भगवान बुद्धाला हार अर्पण करून या। एक फुल बुद्धाला सोडाल, बुद्धाला हार टाकावं लागत नाही। खांडेकर सर 2-4 भगिनी लागता येते ना। तो दोस्तों, आप छत के ऊपर में आप देख सकते हैं बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा है और साइड में जो है महाकारुणी भगवान बुद्ध की प्रतिमा है। यहाँ पर माल्यार्पण किया जाए और यह छत के ऊपर में है और ऊपर में कोई छत नहीं है। यहाँ पर आप देख सकते हैं टेरिस के ऊपर में है यह 2 प्रतिमाएं अभी मंजूर हुआ है। अभी इसके बाद में लोक कवी, प्रबोधनकार, सन्मान्य सहारे साहेबांना विनंती करतो की महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करावे। त्यांना बोलाव ना, बाकीच्यांना येतात, येऊ द्या। या मला ते जमणार नाही म्हणतात। जय घोष करा, जय घोष करा। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। भारतीय संविधान शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। भारतीय संविधान शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। भारतीय संविधान बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांचा विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो। माँ जिजाऊंचा विजय असो, विजय असो। माता भीमाईचा विजय असो, विजय असो। माता सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो, विजय असो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। चिराई हो, चिराई हो, चिराई हो, चिराई हो, चिराई हो, चिराई हो।
भगवान बिरसा मुंडांचा भगवान बिरसा मुंडांचा भगवान बिरसा मुंडांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो चिराई हो चिराई हो चिराई हो चिराई हो चिराई हो चिराई हो पर्यटन विकास झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे भुयारीचा पर्यटन विकास झालाच पाहिजे जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय 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 भीम दोस्तों आप देख सकते हैं जंगल की शुरुआत हो चुकी है और इस जंगल के अंदर में जो लेनी है सबसे पुरानी जो लेनी है प्राचीन रेलनी जो है वो इस जंगल के अंदर में है। और आप देख सकते हैं इस जंगल के अंदर में रोड से जाते हुए भीम अनुयायी और जंगल के नज़दीक ही गांव जो है और इसी गांव से सटा हुआ जो लगकर जो जंगल है इसी में इस जंगल के अंदर में ही वो लेनी है। तो हम अभी जा रहे हैं। आंबेडकरांचा वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबांचा आज संत रविदासांची जयंती आहे आणि ही माघ पौर्णिमा ज्या संत रविदासांनी ऐसा चाहूं मैं राज जहां सबको मिले अन्ना छोटो बड़ो सम बसे रहे रविदास प्रसन्न या काळात त्यांनी समतेचा नारा लावून या भारत देशातील जाती व्यवस्थेला चॅलेंज केलेलं होतं असे संत रविदास महाराजांची आज जयंती आहे आणि योगायोगाने संत गाडगे बाबांची ही जयंती आजच आहे। हा काल झाली ही माघ पौर्णिमा आणि शिवाजी महाराजांच्या नावाचं भुयारी गावात छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या नावाने चौक आज उद्घाटन झालंय। फार आनंदाची गोष्ट आहे। महापुरुषांच्या विचाराशिवाय या भारत देशाला तरुणोपाय नाही। तेव्हा या ठिकाणी आपण गावागावातून उपासक उपासिका मंडळी नागमित्र धर्मेश पाटील यांच्या नेतृत्वात हे आर्किओलॉजी इतिहास संशोधन या आपल्या परिसरात त्यांनी केलेलं आहे। वेळा हरी या ठिकाणी सुद्धा 2011 मध्ये त्यांनी संशोधन करून आर्किओलॉजीच्या पुरातत्व विभागाच्या लोकांना बोलावून ही जागा ही फार मोठी जागा पुरातत्व विभागाच्या अंडर मध्ये त्यांनी दिलेली आहे। जिथे जिथे शिलालेख आहे तेथे ही आपली एक विरासत आहे। सरकार त्याचं संरक्षण सरकारने करावं हीच आमची मागणी आहे। हिंदू बाबा येतात आणि आमच्या शिलालेखाला आमच्या तथागत भगवान बुद्धांच्या मूर्त्यांना तोडफोड करून कोणी शंकरची मूर्ती बनवतात त्याची कोणी दुर्गादेवी बनवतात आणि आता हा काळा बाजार आपण थांबवायला पाहिजे। तेव्हा ही शिलालेख या ठिकाणी या परिसरात चालीत हा नागमित्र धर्मेश पाटील यांच्या नेतृत्वात हे आर्किओलॉजी पुरातत्व संशोधक हे नेहमी याच्या ठिकाणी शिलालेख आहेत आणि आपण एक भुयारी लेणीच्या जवळपास आलेला आहोत। हा या ठिकाणी कळमेश्वर तालुक्यातून आणि अमरावती हायवे नागपूर अमरावती हायवे रिंग रोड जवळ या ठिकाणी हा जंगल परिसर आहे। जंगल परिसरात 15 दशककालीन हा शिलालेख मिळालेला आहे। हा शिलालेख अति प्राचीन असून त्यामध्ये पाली सुत्तामध्ये लिहिलेला हा आहे आणि पाली सुत्तातील साहित्य तथागत भगवान बुद्धांचे विचार धम्मदेशना त्या काळामध्ये शिलालेखात केली होती आणि म्हणून
या शिलालेख सापडलेला आहे, तेव्हा सर्व जागृत नागरिक उपासक उपासिका या ठिकाणी या शिलालेखाचं दर्शन घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जवळच आता अगदी 3 या 4 मिनिटाचा रस्ता आहे। तेव्हा शिलालेख भुयारी लेणीचा विजय असो, विजय असो, 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 सम्राट अशोकांचा विजय असो, विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो, विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांचा विजय असो, विजय असो, विद्रोही संत नामदेव महाराजांचा विजय असो, विजय असो, विद्रोही संत तुकाराम महाराजांचा विजय असो, विजय असो, विद्रोही संत कबीरांचा विजय असो, विजय असो, विद्रोही संत रविदास महाराजांचा विजय असो, विजय असो, भगवान बिरसा मुंडांचा विजय असो, विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, विजय असो, अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, भारतीय संविधान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भारतीय संविधान अमर रहे। अमर रहे, अमर रहे। तो दोस्तों सामने में रैली करते हुए हम यहाँ तक पहुँच चुके हैं जंगल में, और आप सामने में जो देख रहे हैं वो यही इसी अंदर की ओर जो है वो लेनी है, बौद्ध लेनी है, बौद्ध भिक्षु की लेनी है, जहाँ पर बौद्ध भिक्षु ध्यान किया करते थे सदियों तक। ऐसी प्राचीन लेनी है यहाँ पर, और रैली जो है अंदर आ चुकी है। बंद करना ना 4 बजे ये बंद हो जाती। भारी संख्या आली लेणी आली मित्रांनो। और बस थोड़ी दूरी पे जो है वो रैली, जी साहब याही वर्षी आहेत बोल जा। और सामने में आप देख सकते हैं पुलिस भी आ चुके हैं यहाँ पर। देखते हैं यहाँ पर क्या होता है। वाचवणारे लोक शिलालेख भुयारी लेणी चिराई हो, चिराई हो, चिराई हो, साहेब नमस्कार। शिलालेख भुयारी चिराई हो, चिराई हो, चिराई हो, और इस घने जंगल में दोस्तों जो है वो लेनी है, और आप सामने में देख सकते हैं पुलिस भी आए हुए हैं, और लेनी जो है वो इस जगह पर है, और पहले से जो है बौद्ध उपासक वहाँ तक पहुँच चुके हैं, तो हमको भी उधर जाना है। तो देख सकते हैं लेनी यहाँ तक पहुँच चुकी है। भुयारी लेणी चिराई हो, चिराई हो, चिराई हो, चक्रवर्ती नागराजा सम्राट अशोक चिराई हो, चिराई हो, चिराई हो, संघमित्रा चिराई हो, चिराई हो, चिराई हो, महेंद्र चिराई हो, चिराई हो, चिराई हो, सातवाहन राजा चिराई हो, चिराई हो, चिराई हो, तो लेनी के पास हम पहुँच चुके हैं दोस्तों। हो भुयार आहे भुयार म्हणजे कमी और देख सकते हैं सामने में उपासक और उपासिकाएं यहाँ पहले ही पहुँच चुकी हैं देखने के लिए। और 10 लोकांनी आतमध्ये नेणार, इतिहास सांगणार, 10 लोक बाहेर 10 लोक अंदर। तर कोऑपरेट करा, सर्व राहा, कारण चॅनलवर हे सर्व तुम्ही सूचना करा सर, मीडियावाले असे राहा जवळ। हाच आपला परिसर आहे, ठीक आहे। इथे पेंडाल टाकायला आणि हे सर्व करायला मनाई करतात, तरी अधिकारी लोक आहेत। दोस्तों मैं आपको एक बार फिर से लेनी जो है वो दिखा देता हूँ। तो ये सामने से भैया, तो दोस्तों ये जो आप साइड में बड़े बड़े पत्थर देख रहे हैं, और यही वो भुयारी लेनी है। और मैं आपको सामने दिखा दूँ तो यही वो लेनी है, और अंदर जाने के बाद में इस तरह का अंडरग्राउंड है, और सामने में जो है वो गुफा है, और यही वो गुफा जो है वो बौद्ध भिक्षु की लेनी है दोस्तों। और यहाँ पर जो है वो पानी वगैरह, और सामने में जो है वो खलबत्ता है, वो जो देख रहे हैं वो खलबत्ता है, ठीक है। तो हम यहाँ तक दिखा दिए। इसके बाद में अंदर की जो जानकारी है इस वीडियो में आपको मिल ही जाएगी। तो पहले हम हे घेऊन घेतात, हे घ्या सर, तिथून घेऊन घेतात। हाँ, लेते हैं। बरं, ओके। त्या लोकांना आम्ही वंदन करण्यासाठी
500 वर्ष लागले लेण्या बनवायला, साधी गोष्ट नाही. दोस्तों यह जो है हजारों साल 2000 साल पुरानी ये जो लेनी है, इस लेनी को देखने के लिए बौद्ध उपासक उपासिकाएं यहाँ पर भारी संख्या में आ चुके हैं। और आप सामने में देख सकते हैं उनके हाथों में पंचशील ध्वज है और हाथ में बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी भी प्रतिमा का पोस्टर है, देख सकते हैं। और सारे उपासक उपासिकाएं यहाँ पर हर्षोल्लास से यहाँ तक इस लेनी को देखने के लिए यहाँ पर आए हुए हैं। और नागपुर के आजू बाजू से सभी डिस्ट्रिक्ट से सभी गांवों से लोग यहाँ पर आए हैं। दोस्तों आप देख सकते हैं और सभी लोग यहाँ आते मेश्राम जी या फिर उसके बाद में यहाँ इस प्रोग्राम का यहाँ शुभारंभ हो जाएगा। सभी लोग पानी वगैरह सांगणारा काही नाही. इकडे या, इकडे. संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका जमलेले आहेत. सर्वांना विनंती करतो, आता थोड्या तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पण होत आहे. तरी सर्वांना विनंती करतो की शांतता राखावी व कोणताही हा कार्यक्रम शांततेने पार पडला पाहिजे. कोणी इकडे तिकडे जंगलामध्ये भटकू नये. या ठिकाणीच फक्त उपस्थिती दर्शवावी. कुणाला बाहेरकडे जायचं आहे, वाघामध्ये वाघीण जनली आहे, गावातलाच बाथरूमला जाता येईल, इथे सर्वांना मनाई आहे. 3:45ला इथे काय होईल, आभार प्रदर्शन. बरोबर आहे, बिलकुल सर्वाला नियम आहे. या ठिकाणी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहोत आपण. काका आणि लेणीसाठी फुलं ठेवा आतमध्ये. बंटीजींचं अस्तित्व आहे आतमध्ये. साईडला हो, साईडला हो, थोडे साईडला करा, साईडला करा. या ठिकाणी आपण सर्व खाली बसून जा, तुम्ही खाली बसून. आणि सुमधुर आवाजात आणि मोठ्या आवाजात ग्रहण करायची आहे. सर्वांनी आपल्या पायातील जुते आणि चप्पल बाजूला काढून ठेवावी. सुरुवातीला आपण त्रिरत्नांना वंदन करूया.
रंग समाजे आमी सब पाप सागरणम कुशल सौप संपदा सचित परियोधपनम एकं ध्यान शासनम साधु साधु तथागत भगवान गौतम बुद्ध की चक्रवर्ती नागराजा सम्राट अशोक की बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की आई रमाई की वंदनीय रविदास महाराज की ज्योतिबा फुले की सावित्रीबाई माता की गाडगे बाबा तुकडोजी की सम्राट अशोक की सर्वांना साधुवाद. आता सर्वांना विनंती आहे, जे काही आपण साधन वगैरे आणलं ते आपला चालू करा. माझं मार्गदर्शन चालू राहील. लेणीचा इतिहास 10 लोकांना मी आतमध्ये नेणार आहोत, पण आपण भुकेजलेले लोक आहोत. मलाही खीर वगैरे असेल ते द्या. आणि एक चांगलं शूटिंग 4 देशामध्ये पाठवायचं आहे, कोरिया वगैरे. जे भंतेजी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमच्या, 50 एकर जागा शोधत आहेत. काही लोकांना मी सांगणार आहोत कोण आहेत ते. तर एक हे जशी लाईन बनली आहे अशा 2 लाईनी करा. हात जोडून विनंती आहे, एक व्हिडिओ बनवायचा आहे. ह्या ठीक आहे, 2 लाईनी करा. आले आज 24 फरवरी 2024 को महाराष्ट्र के विदर्भ में जो दीक्षा भूमि नागों की नगरी है नागपुर, इस नागपुर जिला में अमरावती रोड पर धामना रोड टच दीक्षा भूमि के पीछे ये करोड़ों की अरबों की लेनी छपड़ी है. 2500 साल से पड़ी थी. 2009 में हमने रिसर्च किया, लेकिन इस साल का ये तीसरा साल है जहाँ मेड़ावा नागलोक इकट्ठा. नागलोक यानी भारत के मूल निवासी. तो साथियों, हमारे पत्रकारों का धन्यवाद देते हैं कि भुयारी के इस माघ पूर्णिमा के दिन संत रविदास जी की जयंती है, गाडगे बाबा की जयंती हो गई, और हमने इस गांव में छत्रपति शिवाजी महाराज चौक का भी निर्माण किया. कुछ अच्छा काम इस कमेटी से हो रहा है. इतने अच्छे लोग हैं ये. तो जिस केवल पूजा पाठ करने के लिए नहीं, पूजा पाठ हमारा धम्म सरकार, हमारा नियम है. जिंदगी हमने कैसे जीना है. लेकिन ये मेसराम साहब परमेश्वर से है, बड़े अधिकारी. इनके पास एक बोर्ड है पत्रकार साहब की सम्राट अशोक काळातील शिलालेख बुद्ध लेणी धामना शिरपूर भुयारी पर्यटन विकास करा. हे कोण करणार? महाराष्ट्रामध्ये PWD है, समाज कल्याण है, तसा आर्कोलॉजी विभाग है. आर्कोलॉजी विभाग की हमारी फाइल 15 साल से दिल्ली ऑफिस, मुंबई ऑफिस, नागपुर ऑफिस, औरंगाबाद ऑफिस, 5 ऑफिस में हमारे नाम से फाइल है. जब हम वहाँ जाते हैं, अभी मैं 26 को जा रहा हूँ, अनिल जी देशमुख साहब बहुत बड़े लीडर है, गृह मंत्री थे, वो मेरी बैठक मंत्रालय में करके दे रहे कि 50 लाख रुपए का पहला चेक यहाँ पर आके रहेगा. तो बड़े बड़े लोग इंटरेस्ट ले. इतना ही नहीं, ये भारत महाराष्ट्र शासन ध्यान नहीं देता है, तो कोरिया के कुछ भंते जी आए हैं नागपुर में, और वो मुझे ढूंढ रहे कि कौन है नागमित्र, जिसका नाम धर्मेश पाटिल था, कि कौन इतने साल से काम कर रहा शेरों के जंगल में. और वो भीमजी के शेर है. वो इधर वाघिणी भी जनली, लक्षात घ्या. म्हणून कार्यक्रम बंद होणार आहे. तर या पर्यटन विकास झाला पाहिजे. तर बाजूला कालीदेवी पर्यटन झालं अबक, पण हे अबक नाही, अ मध्ये येणार. हे खूप मोठं अजिंठा सारख्याचं महत्त्व आहे. हे लेणी लिमिटेड आहे, खाली उतरावं लागते. 10 15 लोक जाऊ. मी समजून सांगतो कोण बनवलं, काय बनवलं, काय लिहून आहे. तो पत्रकार महोदय को मैं गौतम जी को धन्यवाद देता हूँ कि सारे चेहरे उनको दिखाओ कि देश विदेश में इनका कोई भाचा जावई होगा, और वो बोलेंगे यार ये तो मेरी मौसी है माने वाला की. इसलिए अच्छे से हंसते हुए चेहरे दिखाओ साथियों. नमो बुद्धाय, जय भीम. और इसके बाद ये कैमरा इधर वापस आएगा. अपने खीर वगैरह हमको दीजिए, भूखे हम खाना वगैरह खाइए, और 10 लोग खाइए, 1 घंटे में निकल जाएंगे. नमो बुद्धाय. और यहाँ के जो प्रॉपर है खांडेकर जी, क्रांतिकारी, और गौरी शंकर जी कहा गए. अब ये बात रखेंगे इधर, क्या कब से अपन ने हाथ मागच्या वर्षी तर मला गोळ्याच मारायचे राहिले बाबा. हे आले चांगले, हे पोलीसवाले आहेत इथे. अरे तो फारेस्ट अधिकारी त्याला माहितच नाही कोण. त्याला एवढा त्रास झाला 3 महिने, त्याने आत्महत्या केली. आता माहित नाही. अरे तो कोण आहे माणूस, थोडी जात ठिकाणी जातो. तर मित्रांनो, मी सांगितलं अधिकाऱ्याला, त्या भट्टाला, पाय रे बंदूक आहे तुझ्या जवळ, तुम्हारे पास बंदूक है, मुख्यमंत्री ने दिया, संविधान ने दिया, लेकिन मैं इतना महंगा हूँ, आप लोग इतने महंगे हैं कि अपने ऊपर कोई इतनी महंगी गोली है तो वो गोली खरीद नहीं सकते. इतने बाबा के और रमाई के आप बच्चे ध्यान में रखना. इतने डेरिंग से हम काम करते. हे लेटर कुणाला दिलं मी? मंत्रालय, सुधाकर मुनगटीवार, पूर्ण बास आहेत या फॉरेस्टचे, कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, कमिशनर पोलीस आणि ग्रामपंचायत मायबाप. 10 पाण्याचे कॅन मागले जी साहेब तुमच्या ग्रामपंचायतला. ते असते भाऊ पाण्यात पाणी वाढून पंचायतला. ते असते भाऊ पाण्यात साहेब पाणी वाढून मुर्दाबाद झाली. जाऊ द्या, ते होईल ना. पण हे सांगतो, पुढच्या वर्षी याच पौर्णिमेला मोजून घे जा, नाही तर मिशावळून टाकी. 10,000च्या वर लोक येणार ते फॉर्म्युले. कारण भंतेची 2च आहेत मोठे, एक रामदिघीचे ज्ञानज्योती आणि भंते सुरेश दीक्षाभूमीचे अध्यक्ष. दोघांनी आम्हाला तारखा दिल्या. एक पुढच्या वेळेस 50 किलोचा आलू भात आणि कढी न पाण्याच्या 50 कॅना माझ्या देवीदास गजबे तर्फे मी आदेश विनंती करतो का देवीदास गजबे तर्फे 50 किलोचा आलू भात, कढी
आणि हे 20 किंवा 25 पाण्याच्या कॅना हे माझं आव्हान आहे आजपासून. या लेण्यासाठी हे साहेब हे साहेब श्रमदान आमच्यातर्फे राहील. श्रमदान आमच्यातर्फे राहील. हे मिळून करू आपण. गव्हर्नमेंटला पत्र टाकून असं वाऱ्यावर नाही, मुजोरी नाही, आपल्या बापान कायदा लिहिला. हा कार्यक्रम कायद्याच्या मंत्रालयामध्ये आहे, ठीक आहे, कायद्याच्या माध्यमातून. सर्वांचे धन्यवाद. बसा, जेवण सुरू करा, खीर आणा आम्हाला. आणि 10 लोकही आम्ही सांगतो. भगवान बुद्ध निर्माण झाल्यानंतर बुद्ध धर्माचे 4 भाग पडले, माहित आहे? सांगा पटापट. नंबर 1 हीनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान. आणि बाबासाहेबांनी दिलं डायरेक्ट बुद्धयान. इथे त्यांनी 20 वर्षा अगोदर खोदकाम केलं की खजाना हाती लागेल का. पहा मिश्राम साहेब, महिला या. हा, तर इथे जे त्यांनी साफसफाई केली सरकारच्या लोकांना की त्या चोट्यांना काही खजाना हाती वस्तू मिळाल्या. आता 3 वर्ष हा या ताई पूजा करा. हो हो चला. झाली पूजा झाली साहेब. नाही झाली. हे झाले का 10 जण? आता पूजा नाही आहे, फक्त ऐका, कारण लोक जास्त आहेत. पूजा केली त्यांनी, फक्त इकडे ऐका. ही लेणी आहे थेरवाद, बुद्धाच्या मूळ धर्मावर काम करणारी हीनयान लेणी, जे म्हणजे गव्हर्नमेंट ते ब्राह्मण लोक तिथे. एक काम करा, हे सगळ्यांना घ्या, पटपट पाठवा आणि मग एका दमानं तिथं सांगा. नाही ते तर झालं, पण ही इथलं जे नाही, इथली इन्फॉर्मेशन द्यायची आहे. मिशन आहे. चालू द्या. अरे तिकडं लक्ष, तिकडं काही नाही. झाली पूजा झाली, इकडे या, इकडे ऐका ना. गौरी शंकरची पूजा झाली, यांना बाहेर निघू द्या. हा शिलालेख गव्हर्नमेंटला मिळणार. महाराष्ट्र आणि भारत सरकार हे पाली धम्मलिपी म्हणतात, याला सरकार ब्राह्मणी म्हणतात. आपल्या लिपीचा हा धम्मलिपी. या लिपीमुळे माझं इंडिया रेकॉर्ड बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव केलं. भारताच्या बाहेर 4 देशामध्ये माझ्या सत्ता आहे. हे लिपी मी शिकलो एकलव्यासारखा. हे लिहिलं आहे समय दानम रिद्धी बुद्धमम पाली. तर समय दानम रिद्धी म्हणजे इथे भंतेजी लोकांना ध्यान साधना तप करण्यासाठी सकाळी 12 महिने हे तुमचं एसी सुद्धा फेल आहे, पण 12 महिने कडकडत्या उन्हाळ्यात इथे वातावरण. सर एक बार बता ना, उसका मीनिंग क्या बोले? समय दानंग रिद्धी, समय दानंग रिद्धी 3 शब्दामध्ये पण त्याच्या 100 लाईनी करू शकतो. हे त्याचा मास्टर मी आहे. हा ठीक आहे. समय दानंग रिद्धी म्हणजे ध्यान साधना करण्याचा, चांगला वेळ घालवण्याचं प्राचीन लेणी. धम्मलिपि में जो लिखा है जा रे बेटा, ये यही हमारा प्रमाण है कि यह जो लेनी है ये हमारी बौद्धों की लेनी है. और यहाँ पे दूसरा जो प्रमाण है, आप अंदर में देख सकते हैं तो गजबे साहबाना की ओर में एक खलबत्ता है, और जहाँ पर बौद्ध भिक्षु वहाँ पर ध्यान किया करते थे और जो औषधि बनाया करते थे, वहाँ पर वो जो है वो खलबत्ता वहीं पर है. वेळ कमी आहे, पण तुम्ही वेळ खर्च, ताई जास्त लोक आहेत ना, निघा. तो खलबत्ता आहे औषधी बनवण्याचा, आणि उजेड असा येत होता इकडून 12 वाजेपर्यंत काम चालत असेल औषधी बनवायचं. आणि इथे बघा विशेषता बघा कशी आहे की बाहेर जो आहे चला ताई, सूर्याचा प्रकाश येतो आणि तो प्रकाश शिलालेख वाचला, डायरेक्ट येते. शिलालेख वाचला तुम्ही? हे ताई शिलालेख बघा, ही टेक्नॉलॉजी बघा किती मस्त टेक्नॉलॉजी आहे. समय दानंग रिद्धी बुद्धं शरणं गच्छामी. तर दानंग म्हणजे कोण्या तरी श्रीमंत माणसानं, तो तेली असू शकते, कुणबुई असू शकते, गोंड असू शकते, कोणी असू शकते. बुद्धाच्या काळात ही धम्मलिपी जो माझा कार्ड दिला ना, समय सरकारला नाही माहिती. सरकारने तर खोदलं, साफसफाई केली, खजाना स्वार्थानं खजाना भेटत बा. असा कसा भेटन खजाना? झालं चोरी मागच्या काळात. पण पहा, चला हो, गजबे साहेब SAD आहेत. ताई निघा मावरता. 20 लोक या, महिला पुरुष आरामात या. जो म्हणून काढायचा आहे, फोटो काढायची आहे, तुम्हाला भेटून जाईल ना ताई. दोस्तों यहाँ पर कोई जो है विकृत बुद्धि के लोग जो है यहाँ आकर इस लेनी को क्षति पहुंचा सकते हैं. तो जानकारी के लिए बता दूं, जैसे ही लेनी के अंदर में आते हैं तो लेनी के लेफ्ट साइड में जो है वो धम्मलिपि में समय दानम रिद्धी यहाँ पर लिखा हुआ है, और यही हमारा प्रमाण है. और अंदर की ओर में जाते हैं तो अंदर में एक खलबत्ता है, वो हमारी पहचान है बौद्ध धर्म की. तो यह सबको याद रहे हमेशा के लिए. और दोस्तों आप अथांग भाई को देख सकते हैं हेल्प करते हुए चढ़ने के लिए उपासिका. अंडरग्राउंड है यह गुफा, और अथांग भाई में मदद कर रहे हैं, हेल्प कर रहे हैं उनको. और ये जो लेनी है दोस्तों, ये जो गुफा है, ये गुफा पूरे एक पत्थर से बनी हुई गुफा है. यहाँ पर कोई जॉइंट नहीं है. और इस तरह का ये जो गेट है, ये गेट काट कर बनाया गया है, इस गुफा के अंदर जाने वाला गेट जो है. लेकिन अंदर तक अगर हम देखेंगे तो पूरी गुफा जो है एक ही पत्थर से बनी हुई है.
आपको दिखा दूँ तो ये जो है पूरे एक पत्थर से गुफा है ये बनी हुई, अंदर तक आप देख सकते हैं। और काफ़ी बड़ी गुफा है, यह छोटी नहीं है। और सामने में जो है वो खलबत्ता है, हम अंदर नहीं जा सकते हैं। ये जो है यहाँ पर अभी पुष्प डाले हैं और ये पानी है, तो हम अंदर नहीं जा सकते क्योंकि हम अंदर डूब जाएंगे। और सामने में जो है वो बैठने का चबूतरा है और वहीं पर खलबत्ता है दोस्तों। लाईट हा मोबाईल आहे, तो मोबाईल घ्या. और उपासक उपासिकाएं देख सकते हैं यहाँ पर। इस गुफा को देखने के लिए काफ़ी उत्साह दिखा रही है, काफ़ी उत्साहित है। पाणी आहे, आतमध्ये जाता येणार नाही तुम्हाला। पाहिजे हात पकडा दादा. नाही आम्ही आता वरतून तर काय माती बसत गेली हे करत गेला. दोस्तों कोशिश कर रहा हूँ कि यहाँ पे और कोई पहचान है क्या, तो देखने की कोशिश कर रहा हूँ। पत्थर को देख सकते हैं, काफ़ी मजबूत पत्थर है और काफ़ी मजबूत पत्थर से बनी हुई यह गुफा है दोस्तों। और इसको सालों तक काट काट कर इस गुफा को बनाया होगा, एक दिन में तो गुफा यह बनी नहीं होगी, आप देख सकते हैं। ही अशोक सम्राटाच्या काळातील बुद्ध लेणी, या लेणीमध्ये अशोक सम्राटाने हे जे लेणी केली आणि या ठिकाणी हे पाली भाषेमध्ये और आप पानी देख सकते हैं, गहरा पानी है। बुद्धम शरणम गच्छामि असं पूर्वी और वही जो खलबत्ता है मैं आपको बता रहा हूँ बार बार। बुद्धकालीन आहे. सम्राट अशोकाने यांचा शोध घेतला आणि या ठिकाणी संपूर्ण और आप पानी देख सकते हैं कितना गहरा है। जेणेकरून या ठिकाणी थंड वातावरण असं या लेणीमध्ये दाखवले जातो आणि इथे बुद्धकालीन आहे. सम्राट अशोकाने याचा शोध घेतलेला आहे. भरपूर लोक महाराष्ट्र सरकारने सुद्धा और यहाँ पर पत्थर भी पड़े हुए हैं, छोटे छोटे पत्थर हैं अंदर में। आणि आम्ही सुद्धा यांचा महाराष्ट्र सरकारकडे पत्र निवेदन दिलेलं आहे. तुम्ही कसा शोध काढला नाही पहिले महाराष्ट्र सरकारचे लोक या ठिकाणी आलेले होते, त्यांनी याचा शोध घेतला, इथचं बांधकाम पहिले इथलं ते साफसफाई केली आणि त्यांनी तिथं हे केलं आणि परंतु त्यांनी कसं एकदा केलं. आम्ही 2009 पासून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. आता येत्या काळात तुम्ही काय करणार आहे लेणीबद्दल? या ठिकाणी आम्ही शासनाकडे याचं निवेदन देऊ आणि शासनाकडून याच्या पहिले आपली मंजुरी घेऊन आणि नंतर मग महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी पर्यटन स्थळामध्ये निवेदन पत्र देऊन त्याला पर्यटन अ श्रेणीमध्ये टाकून जसं वेरूळच्या लेण्या आहेत, बुद्ध लेण्या आहेत, त्याप्रमाणे यांचं निवेदन देण्यात येईल. धन्यवाद. माझे नाव गौरीशंकर मारुती गजबी, माजी सरपंच शिरपूर ग्रामपंचायत. आपण इथं 3 वर्षापासून हा कार्यक्रम करत आहात. 3 वर्षाच्या आधी कोणी वेगळे धर्माचे वगैरे लोक आलेत का इथं? आले ना, काय म्हणायचे ते आलेले आहेत. या ठिकाणी बाकीच्या लोकांनी बी या ठिकाणी संशोधन घेतलेलं आहे. बरेचसे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. काही लोक म्हणायचे की हे बुद्धकालीन नसून बा हिंदू धर्मीय संस्कृतीनुसार आहे, कोणी शंकरजीचं आहे, परंतु त्यांच्याकडे पुरावा कोणी केला नाही. या ठिकाणी आजूबाजूला बरेचसे असे पुरातत्व विभागाचे मंदिर आहेत. जसं एका मंदिरावरती महाकालीचं मंदिर म्हणून प्रख्यात केलेलं आहे, दुसऱ्या टेकडीवरती शिरजोरी बाबाचं आहे, तिसऱ्या टेकडीवरती मायदागड म्हणून आहे. पण या ठिकाणी कोणीच लक्ष केलं नाही आणि म्हणून आमच्या बाकीच्या लोकांनी या ठिकाणी शोध घेऊन हे जेव्हा लिपी बघितली तेव्हा समजण्यात आलं की ही बुद्धकालीन लिपी आहे म्हणून पाली भाषेमध्ये, आणि म्हणून तेव्हापासून हे बुद्धाच्या काळातील आहे आणि सम्राट अशोकाने याचा शोध घेतलेला होता आणि म्हणून हे तेव्हापासून प्रकाशित झालं. आणि आम्ही 3 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी केला जात आहे. तुम्हाला अपेक्षित आहे का की अजून काही लेण्या या भागामध्ये असतील किंवा शोध जरूर इथून जर तुम्ही वर बघितलं तर इथं जे दगड पडलेले आहेत ते त्यांचेच अवशेष आहेत बुद्धकालीन. बरोबर. बसून जा. असं दुसरं दगड जोडलेले नाही, संपूर्ण एकच दगड आहे कोरीव. एकजीवी म्हणजे हा जो
ही जी गुफा बनलेली आहे ही एकाच गोट्याने एकाच दगडाची बनलेली आहे. एकाच दगडाची बनलेली कापलेलं आहे आहे. त्यालाच आपण एकजीवी म्हणतो दुसरा अर्थ काही नाही एक दगड दुसरा दगड तिकडून आणलेला आणि त्याला जोडला असंच नाही. ऐसा नहीं बराबर। और इस गुफा को देखने के लिए आते हुए आप देख सकते हैं उपासिका है। या बाकीच्यांना वरती जाऊ द्या. मोबाईलच्या टार्च ओपन करून बघा तुम्ही चांगला दिसेल तिला चला आपलं झालं काम ज्यांचं झालं ते जाऊ शकता बाहेर आणि बाहेर असलेले थंड आता और उपासिकाओं को आप देख सकते हैं दोस्तों अवलोकन करते हुए इस गुफा का यह गुफा किस तरह से बनी है किसने कैसे बनाया होगा अंदाज लगाते हुए आप देख सकते हैं उपासिकाओं को और उनमें उत्साह देख सकते हैं देख रहे हैं तो तिथं उकर नाही का उकर साहेब म्हणजे पहिले आयुर्वेदिक दवाई वगैरे काढतात होते. ये 2009 से हमने रिसर्च किया. अभी ये चौथा साल है जो मेळावा हो रहा फरवरी की माघ पूर्णिमा. मैं देश और दुनिया को बताने जा रहा हूँ नागपुर विदर्भ महाराष्ट्र थाईलैंड जापान चाइना श्रीलंका नेपाल बौद्ध देश. अगर यहाँ पे ये बौद्ध लेनी छपड़ी है लिपि है और यहाँ पर अगर शेंदूर लगाते हमारे बौद्ध लोग लगाओ पत्थर लगाओ रामटे के साथ शेंदूर लगाओ तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री फॉरेस्ट डिपार्टमेंट का वो सुधीर मुनगंटीवार ये बामन गडकरी ये यहूदी विदेशी बामन फडणवीस यहाँ पर हेलीकॉप्टर उतारेंगे. पत्रकार महोदय मेरी बात लिखो और मैं आज मुंबई आ रहा हूँ 8 बजे निकल रहा हूँ तुम्हारे मंत्रालय में आ रहा हूँ. 50 लाख रुपए का पहला चेक मुझे नहीं भुयारी ग्राम पंचायत में पहला चेक होना. मेरे पास इतनी बड़ी न्यूज है 4 अब्ज रुपए जापान ने महाराष्ट्र के तिजोरी में भेजा. इसलिए 2 सरकारी कर्मचारी यहाँ पर देख लो उनको जो पगार मिलता है तो माई बाप सरकार जापान. तो उधर जो पैसा आ रहा तो तुम कहाँ लगा रहे महाराष्ट्र सरकार शिरडी शेगांव रामटेक लिंकपिन घंटा बाबाजी का हिला रहे वहां पर. अरे कितनी मूर्खता चालू है महाराष्ट्र सरकार. तुम्हारे जिंदगी भर महाराष्ट्र के मुख्यमंत्री और ये उप मुख्यमंत्री ये भुयारी लेनी में फडणवीस जी तुमको आना पड़ेगा. मैं अच्छे से बात कर रहा हूँ यहाँ पर ये 15 दिन में नया साल आने से पहले क्योंकि अगले साल और तीसरा चौथा कार्यक्रम होगा तो रोड नहीं यहाँ पर आमच्या गाड्या लटकल्या. साथियों मेरे जापान के भाइयों थाईलैंड के भाइयों श्रीलंका देखो कितना पैसा दे रहे हो ये नालायक सरकार को. यार रोड नहीं आने से गाड़ियां लटक गई. देखो कितना सामान बनाया मैंने लेनी को सजाने को. हाँ कितना सजाने वाला था गाड़ी नहीं आई जी नहीं आई. माई बाप सरकार मुनगंटीवार एकनाथ शिंदे जी गडकरी साहब मेरी आवाज सुनो. मैं किराए का आदमी नहीं हूँ और मैं संविधान का आदमी हूँ. मुझे आईपीसी के नियम फॉरेस्ट डिपार्टमेंट के नियम हमारे पिताजी अधिकारी थे सारे अधिकारी है रिश्तेदार. विदेश में मेरी बहन है 2 तो साधारण लोग नहीं है. तो यहाँ पर भुयारी लेनी का पर्यटन विकास होना चाहिए. भुयारी लेनी का बौद्ध पर्यटन विकास होना चाहिए. भुयारी लेनी तक पक्का रोड बनना चाहिए. भुयारी लेनी का आने तक पक्का रोड बनना चाहिए. भारतीय संविधान आर्टिकल 49 चिराई हो. भारतीय संविधान आर्टिकल 49 चिराई हो. बाबा साहब ने एक कलम लिख के रखा माई बाप फॉरेस्ट सरकार पोलीस डिपार्टमेंट संविधान में 49 कलम नसती तर हा नागमित्र धर्मेश पाटील असा 35 स्थळावर काम करू शकला नसता. धन्य ते बाबासाहेब त्यांना माहित होतं मी मरणार आहो. कायदा एक लिहिला जासुंदात आई 49 संविधान किती लोकांच्या घरी आहे हातवर करा. घरी गेल्याबरोबर 49 वाचा 49 वकील साहेबात. आणि जे मी बोलत आहो एवढा बोलत आहो शिव्या नाही दिल्या क्या शिव्या गाली दिया क्या नहीं मैं कायदे से बोल रहा हूँ. तो संविधान में बाबा साहब ने आर्टिकल 19 19 कलम लिहिली नसती. मग काय आहे लिखने का अधिकार बोलने का अधिकार गाने बोलने का अधिकार संगठन बनाने का अधिकार यात्रा भरने का अधिकार बाबा साहब ने कौन से कलम में दिया. कलम 19. बाबा साहेब 19 कलम नहीं थे तो मेरी औकात नहीं रहती. मैं बकरे हका रहता हूँ 2 मिनट में. आपने संविधान लिखा और हम ज्यादा पागल हो गए हो. तो माई बाप सरकार सब मालूम है हमको. ज्यादा फालतूगिरी मत करना. जापान में भी मेरा सत्कार है. भारत के बाहर 6 देशों में मुझे निमंत्रण है. सुन लो सभी लोग. क्यों इस लेनी के कारण मेरा नाम दुनिया में चल रहा. दिखा ना कार्ड दिया ना मैंने. तो महाराष्ट्र शासन होश में आओ. जो पैसा आ रहा ना अब्जों रुपया इधर भी भेजो. ओ शिरडी शेगांव न घंटा घंटी हाँ नमो बुद्धाय
नमो अशोकाय। तो चैनल वाले भाई को धन्यवाद, बहुत अच्छी बात हमने रखा। इनके सारे चेहरे दिखा दो, इनका भी रिश्तेदार होगा विदेश में। ये पूरे दुनिया में इतने खास है पत्रकार साहब, पूरे दुनिया में जा रहा। ये टीवी चॅनल का बाप आहे, मोबाईल सोशल मीडिया, मजाक मत समजो। जे लोक उशिरा आले आतमध्ये जा। हम ज्यादा काम करेंगे, हाँ, हमको ज्यादा खुजली है, ज्यादा काम करेंगे। जिसको कम खुजले वो कम वकील साहब कायदे कानून की बात करेंगे। एडवोकेट साहब लायर अपने कार्य के लिए। साथियों, जय भीम। मैं एडवोकेट संदीप शेंडे नागपुर से इस भुयारी शिलालेख लेने बोले शिलालेख लेने में आया हूँ। हमारे साथी सब मिलके 8 लोग आए हैं और यहाँ पे कम से कम जो नागपुर से और काफ़ी दूर दूर से आए हुए लोगों को यही कहना चाहूँगा कि हमारे शतशतक समाज के नागमित्र धर्मेश पाटिल, नहीं मर गया वो नागमित्र, इनको ज़्यादा से ज़्यादा सहयोग करो और ये कार्यक्रम को अगले साल ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ कैसे उपस्थित रहेंगे ये जिम्मा लो। हे उभे राहत असे। बस इतना ही कहना चाहता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। ये तर बस हे टाकून द्या सर्व। हा, हॅलो सगळ्यांना, नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम सर, जय भीम। मी विजय गोंडाने तथागत बुद्ध विहार हिवरीनगर इथला सदस्य असून टाका। मी भुयारी लेणी या ठिकाणी आता आलेलो आहे। हा. आणि भुयारी लेणी हे लॉंग मार्च जे आहे ते आमचे नागमित्र धर्मेंद्रजी पाटील, बस नागमित्रच। नागमित्र पाटील मेला. यांनी आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे। आणि हा सर्व जो मेळावा आहे, हा मेळावा भुयारी लेणीमध्ये आता संपन्न होत आहे। हा भुयारी लेणीमध्ये आपण जेवढे लोक आलात त्या सगळ्या लोकांना मी सॅल्यूट करतोय। आणि हा भुयारी लेणीला आमचा नेहमी इथे येण्याचा उपक्रम राहील। दर पौर्णिमेला, माघ पौर्णिमेला इथे आमची यात्रा भरत राहील। सगळ्यांना वाट, तू नको, सगळ्यांना वाट। यांना नाही, लेकरांना पटापट आवाहन केलेलं आहे की सरकारने आमचा जो निधी आहे तो निधी आमच्या हा लेणीला प्रस्तुत करावा, आमच्या लेणीसाठी वापरावं, अशी धर्मेंद्र नागवंशी पाटील यांनी हा संदेश इथे सगळ्यांना दिलेला आहे। सगळ्यांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम करतोय। हे घेऊन उभे राहा। नमो बुद्धाय। दोस्तों, इस जंगल के अंदर में, घने जंगल के अंदर में जो भुयारी लेनी है, इस लेनी को देखने के लिए बहुत सारा काफ़ी संख्या में उपासक आए हैं, उपासक उपासिकाएं यहाँ पर आए हुए हैं। और भुयारी से ही एक जो सदस्य हैं, उपासक हैं, वह इस बारे में जो इतिहास है, प्राचीन इतिहास है, वह हमको बताने जा रहे हैं। जय भीम। सर्वप्रथम मैं आपके न्यूज़ चैनल को शुभेच्छा देते हुए मैं अपनी बात यहाँ पे रखना चाहता हूँ। ये जो धरोहर है, बुद्धकालीन धरोहर, जो सम्राट कालीन धरोहर कैसे क्या मानेंगे इसको? ये सम्राट अशोककालीन धरोहर है। जब अशोककालीन स्थिति थी और 84,000 धर्मस्कंद से सम्राट अशोक ने बांधने किए थे, तो उसी का एक श्रृंखला के रूप में यहाँ पे ये पंचकृषि में जहाँ से ये बाजू में बाजार गांव है, यहाँ लिंगा गांव है, लिंगा खैरी लिंगा के बाद ये भुयारी है। और भुयारी के बाजू में और एक कोई हिंदू लोगों ने बनाया महाकाली करके, और ये जो है भूमिगत लेनी है, इसी लेनी के नाम पर ये भुयारी गांव बना है। हम लोग तकरीबन बचपन से यहाँ पे आते थे, हम लोग यही हमारा हाँ जी, हाँ जंगल में। पर ये हमको, हम बचपन से यहाँ पे स्कूल में आते थे या घूमने आते थे, हमारे यहाँ से ट्रिप भी आती थी, पर ये जानकारी हमें होती नहीं थी, क्योंकि यहाँ का जो हिस्ट्रिकल जो पॉइंट है वो हमें बताया नहीं गया। क्योंकि ये जो गुफा है ये पहले बंद थी? जी, ये गुफा थी पर वो ढकी हुई थी जी, पत्थरों से आजू बाजू सब कचरा उचरा पड़ा था। अब हम लोगों को लगता कि कोई एक पॉइंट होगा वहाँ पे, तो हम आते थे और यहाँ पे खेलते भी है। हम आजू बाजू, हमारा मामा का गाँव यही है। हमारे ये साहब है गौरी शंकर गजबे जो सरपंच रह चुके हैं, हाँ आप भी जुड़े हुए थे। और हम लोग ये अम्बेडकर की चळवळी में या तो बुद्ध के चळवळी में हम कब से जुड़े हैं कि हमारे जो है नाग मित्र जो धर्मेश जी पाटिल, हमारा तकरीबन उनसे रिश्ता बना है तकरीबन 20 सालों से। जहाँ के धर्मेश पाटिल जी ने ईसा सैनिक की जो धरोहर जो 250 चैत्य का संशोधन किया था, हम उनसे जुड़े हैं। और हमने देखे हैं, हमने वो ऐतिहासिक स्थल देखे हैं। यही नहीं तो बाजू में जो हम बाना बाकोड़े गांव में गए थे एमपी में, वहाँ का भी हिस्टोरिकल तो हमने जो स्थल शोधे थे। तो ये बताने की बात है कि यहाँ हम आते हैं पर हमें सपोर्ट नहीं मिलता।
बराबर है। हम समाज से क्या अपेक्षा रखते हैं? हम यही अपेक्षा रखते हैं। हम लोग तो हमारी जाति तौर पे हमारे 2-4 गांव आजू बाजू के तो आ जाते हैं, ठीक है, हम आएंगे अपना काम करेंगे, पर जितने ज़्यादा से ज़्यादा लोग बाहर से आएंगे तो हमें भी कुछ ताकत मिलेगी, है कि नहीं? ये हमारा कहने का मतलब है। अब पाटिल साहब के साथ में हमने किया है यहाँ 3-4 सालों से तकरीबन। पिछले दफ़ा मुझे कोई प्रोग्राम में जाना था, मैंने 2 गाड़ी यहाँ पे लाया था, पर मुझे इमरजेंटली हमारे 10-12 लोग साथ में थे, हमें बाहर जाना था। हमने यहाँ का दर्शन किया और ये होता है कि यहाँ का डिपार्टमेंट हमें आज तो सहयोग मिला है। पिछले दफ़ा वही हुआ था कि पिछले दफ़ा जो है इंफॉर्मेशन के बारे में पुलिस डिपार्टमेंट को या तो फॉरेस्ट डिपार्टमेंट को इस बारे में कोई जानकारी थी या नहीं थी, ये हमें कन्फ्यूजन हुआ। तो पुलिस डिपार्टमेंट हमारे पीछे लगा था कि भाई आपने, हाँ नहीं, ये ऐसे है कि आपका नाम तो पम्पलेट में है, हाँ, पर आपने इत्तला नहीं किया, तो परमिशन ली या नहीं लिए। तो पाटिल साहब आपसे बात करते हैं कि भाई कि यहाँ के लोग डर जाते हैं, हम डरने वाले नहीं है साहब। आप जब भी बाहर से 1000 लोग आते, 5000 लोग आते, 10,000 लोग, सब हम लोग सेवा करने को तत्पर है। हम लोग आश्वासन देते हैं, यहाँ भी जो भी लोग आते हैं, बुद्धिस्ट लोग आते हैं, हम अगले साल में इससे ज़्यादा और हम उनकी व्यवस्था करेंगे। यही हमारी मनोकामना है। आप आइए, और आप आए, या हमारा स्थल जो है जो दबा हुआ वो दुनिया को दिखा रहे हैं, ये हमारे लिए महत्वपूर्ण बात है। हम सोचेंगे कि हमारे लिए भगवान बुद्ध का एक आशीर्वाद आपसे माध्यम से। धन्यवाद, जय भीम। हाँ, मैं अरुण सहारे, आकाशवाणी दूरदर्शन सिंगर हूँ। यहाँ पर जो भुयारी गांव में जो शिलालेख मिला है, लेनी मिली है, उसके बारे में एक मराठी में गीत है। यहाँ पर मैं सभी दर्शकों को नमो बुद्धाय करता हूँ, जय भीम करता हूँ, जय सम्राट अशोक करता हूँ और गीत को शुरुआत करता हूँ। क्योंकि इस सारे भारतवर्ष में सम्राट अशोक ने जो शिलालेख बनवाए हैं, 84,000 बुद्ध विहारों के शिलालेख है, अभी थोड़े थोड़े एक मिल रहे हैं। क्योंकि सम्राट अशोक के बाद में मनुवादियों ने पूरा बुद्ध विहारों का सत्यानाश कर दिया था, लेकिन अभी भारतीय संविधान के शोध से जो बाबा साहब ने आर्टिकल दिए हैं, तो पुरातत्व आर्कियोलॉजी विभाग से यहाँ पर हमें संरक्षण मिलता है। तो इसलिए मैं ये सम्राट अशोक कालीन गीत गाता हूँ। गीत मराठी में है, शांत रहिए। जम्बूदीपान कलिंग जिंकून, जम्बूदीपान कलिंग जिंकून इतिहास नावे नटवला, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला। जम्बूदीपानंतर भारत पैदा केले भटांनी नारद, पैदा केले भटांनी नारद, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला। आणि मेल्यानंतर 6 पार्ट मरत नाही बौद्धांनो, मेल्यानंतर किती पार्ट मरत नाही? मग तुमचा डोळा गेला, एखाद्याला किडनी गेली, मग ते म्हणून लहान बहीण ते बाई चालून राहिली ना, ते माझ्या बहिणीचे डोळे होत, किडण्या होत. तर हे आम्ही त्याही कामामध्ये आहोत, फक्त हेच काम नाही आहे. म्हणून पोलीस कर्मचारी आले, काय नाव त्यांचं साहेब, सर इकडून या समोर, त्यांना सत्कार. अध्यक्ष साहेब नाही, खारेष्टे झालं. पोलीस कलमेश्वर विभाग राणीताई मोहोळ अध्यक्ष कार्यक्रमांना सत्कार करतील. इकडे समोर या सर, या. आणि चॅनल वाले सर, अरे आपल्या सत्कार करायचा, फक्त पेन द्यायचा, काही नाही. अरे नाही पेन द्यायचा आहे, पेन द्यायचा आहे. तुम्ही रिपोर्ट लिहा ना, माझ्या विरोधात हे घ्या पेन. ते काही बोलत नाही. बस झालं, बस झालं. झाला टाळ्या वाजवून सांगतो. धन्यवाद सर. एक इकडे या ना सर. हा, बरं घाबरतात. मी पोलीस भाऊला सांगतो की ऐका ह्या ज्या मॅडम आहेत ना, ह्या ताई पूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या संघटनेच्या अध्यक्ष आहेत, त्याचा मी प्रवक्ता आहो. ते असे जाऊ नका आमच्या तब्येतीवर. राणीताई मोहोळ यांनी पुरस्कार केला. याच्यानंतर जे पाण्याची सेवा 10 कॅन देण्याच्या अवकात नाही या ग्रामपंचायतची, त्यांचंही चांगलं कल्याण हो. देवदाजी गजबे पहा, सकाळपासून झाड जिवडे ते पाणी. एक पेन देऊन त्यांना नमो बुद्धाय म्हणा, त्यांना दया करा, करुणा करा. आणि ते नाही, तो द्यायचा, तो वापरलेला नाही द्यावा. तर टाळ्या वाजव, आनंद नाही झाला. यानंतर अशी एक बाई पुढे या, बाजारगावची केस आली आहे. नवरदेव बौद्धाचा, नवरी हिंगणघाटची ओबीसीची गेली, पण ते नवरी मी मुंबईहून आल्याबरोबर आणून दाखवणार आहोत. टाळ्या वाजवा. बाजारगावच्या महिला या, बाजारगावच्या ताई, गायकवाड ताई या. सुनबाईची सासू पाहिजे, सुनबाईची सासू. ग्रुप पूर्ण या, ग्रुप या सर्व ग्रुपच्या. बाजारगावची केस मी उचलणार आहोत तुमच्या ताकदीनं. माझ्या मागे आहात की ना तुम्ही? ओबीसीची पोरगी सुनबाई झाली तर तुम्हाला राग आहे का?
मग लेकर होतील तर जय भीमालेच होतील ना. हा ताई कशी गोष्ट करता. 12 लग्न लावले मी इंटरकास्ट, लेकरच झाले. ह्या ताई बा गायकवाड ताई होत. माझ्या 2 मावश्या गायकवाड आहेत. हे 3री मावशी आहे माझी आता सगळ्या. हेच जे बाबासाहेबाचं काम समोर आहे ना. आणतोय मोडतोय तुम्ही करा. आता गौरी शंकर एवढे मोठे शायर आहेत, द्या तुमच्या हस्ते. नाही यांची ताईच्या हस्ते. हा, ताईच्या हस्ते. टाळ्या वाजवा. हा बाजूला ठेवा. दान द्यायला विसरू नका. हा थांबा, कचऱ्यासारखं नका ठेवू. दिसलं पाहिजे. राहू द्या, ते आता जमा करा. आमची गाडी लटकली ना. याच्यानंतर बाजारगावचा झाला सत्कार. नागपुरातून किमान 5 लोक ज्यांनी आणले असं एक समोर या. ज्यांनी 5 लोक आणले, आम्ही आणले टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आणि हा 7 लोक आलो व्हेरी गुड. आणि प्रमाणपत्र भेटणार 10 तारखेला. व्हेरी गुड गौरी शंकर टाळ्या वाजवा. शाहीर साहेब हे या कमिटीतले आहेत. हा 10 लोक आलो इकडे. बाजूला बाजूला. या ताई. 10 लोक आणले. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा ताईसाठी. 10 लोक आणले. नाव सांगा. परमिला ताई लाटेसाठी टाळ्या वाजवा. आणि याच्यानंतर आमचे हे साहेब आहेत. हे 9 लोक आले आमचे. आनंद सायरे साहेबांना सत्कार. हो हो देतो. हो हो या हे शाहीर प्रबोधनकार सत्कार करतील ताईचा. एकेका बोला तुम्ही. हे घ्या. तुमचा एकच ग्रुप आहे. अजून दुसरा सर टाळ्या वाजवा. बा नागपूर अंगणवान कोटा टाळ्या वाजवा. सर घ्या सर. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. सर या सगळ्यांना जय भीम. हा ग्रुप आहे महिला ग्रुप. इथे या, वर या, वर या. खीरदान केलंय त्यांनी. वा वा पिपळा पाटा. वा वा वा. सुजाता सुजाता झाल्या. सगळ्यांना खीरदान केलं. तिकडे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आम्ही 3 वर्षापूर्वी बैठक घेऊन त्यांनी धर्मेश पाशी आहे का? माघ पौर्णिमेला दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार म्हणून आम्ही जाहीर केलं होतं. आणि ज्या वर्षी जाहीर केलं त्याच दिवशी होळीचा दिवस होता. पहिल्याच वर्षी ज्या वर्षी सुरुवात केली त्या दिवशी होळीचा दिवस होता. आणि म्हणून त्या दिवशी पहिल्या वेळेस आम्हाला तो संपर्क साधण्यात आला नाही. परंतु या ठिकाणी धर्मेश पाटील साहेब नागवंशी यांनी हा जो कार्यक्रम या गावच्या लोकांना सानिध्यात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. आणि संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी मंडळी बाहेर गावातून आली. बंधूंनो, या भुयार गावाचा शिरपूर ग्रामपंचायत मध्ये शिरपूर, भुयारी आणि खैरी असे 3 गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे. कमीत कमी 3 गावाचा 3 वार्ड आहे. 2-2, 3-3 किलोमीटरचा अंतर आहे. एक आमचा वार्ड नंबर 1 आहे. खैरी म्हणून गाव आहे. खैरी गोसाई म्हणतात त्याला. त्या गावामध्ये 100% आदिवासी लोक आहेत. कुणबी, महार, तेली कोणत्याच जातीचा माणूस नाही. संपूर्ण आदिवासी लोक आहेत. दुसरा वार्ड भुयारी, तिसरा वार्ड शिरपूर. तर बंधूंनो, या एरियामध्ये या बाजूच्या आजूबाजूला परिसरामध्ये संपूर्ण बुद्धकालीन लेण्या ह्या ठिकाणी प्रख्यात आहेत. परंतु पूर्वीच्या लोकांनी, आज आपण या ठिकाणी बसलो, याच्यापूर्वी काही लोक बसले तर एका पहाडीवरती शिरजोरी बाबा म्हणून नाव दिलं. तिथं यात्रा भरते शिवरात्रीची. दुसऱ्या पहाडीवरती महाकालीचं मंदिर म्हणून आहे. पण तुम्ही जर आता जाऊन पाहाल तर संपूर्ण अशोककालीन सम्राट बुद्धाचे सम्राट सर्व चक्र त्या अवशेष आहे. आजही पहा, या ठिकाणी तुम्ही प्रत्येक दगड पाहाल तर तो बुद्धकालीनच आहे. इकडे जर समोर गेला तर मायदागड म्हणून किल्ला आहे. तिथं मुसलमानाचा अवशेष म्हणून तिथं दाखवलेला आहे. पण हा जो या ठिकाणी जो बुद्ध लेण्या आहे, या ठिकाणी एवढ्या वर्षापासून कोणीच या ठिकाणी लक्ष केलं नाही. हे जसंच्या तसं जागेवरती राहिलं. आणि म्हणून भारत सरकारचे लोक सुद्धा या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे लोक आले होते. त्यांनी सुद्धा या ठिकाणी शोध घेतला. परंतु कुठं काय झालं नाही. जेव्हा धर्मेश पाटील साहेब आले, आम्ही चर्चा केली. आणि या ठिकाणी आम्ही म्हणलं असं करा, आपण या ठिकाणी बुद्ध लेण्याचं जिथं पाली भाषेमध्ये लिखित नाव आहे ते हे बुद्धकालीन आहे. म्हणून आम्ही 3 वर्षापासून या ठिकाणी आम्ही या वर्षी इथे 2009 पासून आम्ही शोध घेतला. परंतु हा मेळावा 3 वर्ष झाले या ठिकाणी आयोजित केलाय. तरी या ठिकाणी संपूर्ण लोक उपस्थित झालेत. मी या ठिकाणी सर्वांच्या समोर ग्वाही देतो की पुढच्या वर्षी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो की 1 महिन्याच्या पूर्वी, माघ पौर्णिमा 1 महिना अशा पूर्वी एक बैठक घेऊन संपूर्ण आपण तयारी करू. आणि या ठिकाणी हा जो आपण अशा प्रकारे आपण घरून डबे आणले, पुढच्या माघ पौर्णिमेला या ठिकाणी डबे आणायची ना पाणी आणायची काही गरज नाही. आम्ही गावकऱ्याच्या वतीने, आम्ही जनसंपर्कातून, लोकवर्गणीतून
या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम करून संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी लावू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आपण या ठिकाणी शिरपूर ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी तुम्ही संपूर्ण लोक आलेत त्याबद्दल मी सर्वांचे आमच्या वन रक्षकांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। पोलीस स्टेशनचे संपूर्ण गावकऱ्यांचे बाहेरून आलेल्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो। जय भीम, जय बुद्धाय, नमो बुद्धाय। एक मिनिट, फार मोठी खुशखबर आहे की देवदासजी गजबे साहेबांनी इथला 7/12 काढला तर पुऱ्या भारतात बौद्ध स्थळ आहे, बौद्ध गया, दीक्षाभूमी सर्वांना माहीत आहे। पण ही जागा कायद्यानं जे काही बौद्ध राजे होऊन गेले 150 एकर या लेणीच्या नावावर आहे वाजवा टाळ्या। आता धोका काय आहे, मी तुम्हाला संविधान चौकात अर्ध्या तासासाठी बोलवणार, तिथं ऑफिस आहे, जसं समाज कल्याण आहे, PWD आहे, याचं जे ऑफिस आहे त्याला काय म्हणतात, हातवर करा, बोलू नका। अभ्यास पाहिजे असं आर्कोलॉजी पा याला म्हणतात, आहे काही द्यायला त्यांना। आर्कोलॉजी ऑफिस कुठं आहे, संविधान चौकात। आता इथे कारखाने दिसले, तुम्ही आले तर रोडानं दिसे हो नाही म्हणा, कारण दिसलं तर 150 एकर जागा या खडक लेणीच्या नावावर त्या बौद्ध राजांनी 7/12 रेकॉर्ड आपल्याकडे। जर कारखान्यासाठी जागा जर त्यानं केली तर जागृत आपण नागपुरात राहतो, तिथं लक्ष कोण देणार, गौरी शंकर आणि खांडेकर हे लक्ष देणार। तर म्हणून हे जागा 150 एकर या लेणीच्याच नावावर राहावी म्हणून संविधान चौकामध्ये मी तुम्हाला कधी मागे पुढे अर्ध्या 1 तासासाठी बोलवीन। मावल्यांनो या की नाही, हे 2-4 लोक काय करणार। हा बाबासाहेबाचा फार मौला, पहिला कार्यक्रम महाडचा केला बाबासाहेबांना। तर संघटन एकत्र करणं, लोक एकत्र करणं हा बाबासाहेबाचा कार्यक्रम, आपला दिमाग आहे का? म्हणून विचार करा। हे नागपूरच्या लोकांना माहिती साहेब, दीक्षाभूमीला सांगा, वंदना संघ की 150 एकरचा पट्टाचा 7/12 माझ्याकडे आहे, तर धोका आहे की नाही या जमिनीला? धोका। आणि काय लिहून आहे इथे, जंगल नाही, हे गावातल्या लोकांच्या गाई ढोराची चराई जागा आहे, खडक जागा आहे, तिथे कोणती झाड तोडू शकत नाही, कोणी कारखाना बनवू शकत। पण जे लोक बसल्या सत्तेमध्ये किती लुच्चे आणि नालायक आहेत तुम्हाला माहित आहे, संविधान विरोधी आहेत ना। मग EVM मशीन हटाव, संविधान बचाव, हे तुम्हाला माहित झालं। नमो बुद्धा, जय भीम। म्हणजे उशिरा आले तर मांग्या वाचला आणि बिन मांग्या मेला, मी मांग्या हो। बाबासाहेब भाषण दिल्यावर रुमाल ठेवत होते, कांशीरामजी असा डब्बा ठेवतोय, मी त्याचा कार्यकर्ता हो। तर जाता जाता इथे दान द्या, कारण 10 तारखेला जो कार्यक्रम बघणार आहात तुम्ही, कुठे, विहिरीमध्ये विहार, ताईच्या घराजवळ मानेवाडा, वेळाहारी सावित्री आईचा दिवस आहे आणि सावित्री आईचा पाटील, मी पाटील, तो परिवार येण्याच्या मार्गावर आहे। रमायचा परिवार येतच आहे 16 तारखेला। तर सर्वांना धन्यवाद। जवान पोरं 10-12 थांबाने वागी येऊन जाईल आणि हे सोडू लागा, बरोबर हलवा। तो दोस्तों इस बुद्ध लेनी का यहाँ पर आज समारोह हो चुका है और आप देख सकते हैं बौद्ध उपासक उपासिकाएं अपने घर की ओर लौटते हुए। और इसके बाद में 10 मार्च को वेड़ाहरी का जो प्राचीन बौद्ध विहार मिला हुआ है वहाँ पर भी एक भारी संख्या में एक रैली निकाली जाएगी वेड़ाहरी नागपुर में, और वहाँ पर आप सभी को उपस्थित रहना ज़रूरी है। उसकी वीडियो जो है मैं 5 दिन पहले ही उसको अपलोड करूँगा कि उस 10 तारीख को भारी संख्या में लोग आना है करके एक बार मैं शूट करके आपको वह वीडियो जो है मैं अपलोड करके मैं दिखाने वाला हूँ। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में दोस्तों, तब तक के लिए आप सभी को जय भीम, नमो बुद्धाय।